आहे। आपल्या या चिराडपाडा गावातील हे सपाट परिवार आणि सपाट परिवाराचे पिताश्री कैलासवासी हरिभक्त परायण सुधाकर नामदेव सपाट बाबांना मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांनी आयुष्यभर अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, देवाचं नामचिंतन केलं, देवाचं नामस्मरण केलं। जे कर्म जे कार्य आम्ही हा नरदेह भेटल्यानंतर आम्हाला करायचे ते कार्य त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना या ठिकाणी अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना आमच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या वस्तूंविषयी, सगळ्या व्यक्तींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असते। ती वस्तू माझी आहे, ती व्यक्ती माझी आहे आणि मग एकदा ममत्व निर्माण झालं ना, ज्या वस्तूविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, ज्या व्यक्तीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, ती वस्तू ती व्यक्ती गेल्याचं दुःख आम्हाला होत असते। जोपर्यंत माझं नाही ना तोपर्यंत काही वाटत नाही। वस्तू असो वा व्यक्ती असो, माझं नाही ना मग काही वाटत नाही। माझं म्हटल्यानंतर मग मात्र निश्चित त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती होत असते, दुःख होत असते। खरं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना, आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना आम्ही एक विचार केला पाहिजे की आमच्या आयुष्यात आम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे त्यापैकी माझं काय आहे, बरं का, याचा विचार आम्ही करायला पाहिजे। माझं काय आहे? मुलं बाळ, घर दार, शेती वाडी, पैसा अडका, संपत्ती, साधन, हे सगळं आम्ही आमचं म्हणून त्या ठिकाणी पाहत असतो, माझं म्हणून त्याचा उपभोग घेत असतो, माझा म्हणून त्याचा आनंद घेत असतो, बरं का। जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते आपलं आहे, बरं का। जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते आपलं आहे आणि आपण समजतो म्हणून ते आपलं आहे, आपण समजतो म्हणून ते आपलं आहे। अंतर्मुख होऊन जर आम्ही विचार केला तर जे आज आमचं आहे ते याच्या आधी होतं का बरं? 83,99,999 योनीमध्ये कार्य करत असताना हेच घर होतं का आपलं? नाती गोती, आई वडील, मुलं बाळ बाई, हे सगळं आपलं होतं का त्या वेळेला? बरं, मग अंतर्मुख होऊन त्याचा जर विचार केला तर आम्ही त्या प्राण्या पक्ष्यांमध्ये कार्य करत असताना कुठे असू, कुठल्या प्रकारे असू, बरं का, कोण आमचे असतील, त्या ठिकाणी आम्हाला कोण मिळाले असतील, कोण प्राप्त झाले असतील, हे आम्हाला आठवतही नाही, बरं का। आज जर ते अंतर्मुख होऊन जर आम्ही विचार करायला लागलो तर आज जे आमचं आहे ते कुठपर्यंत आहे आणि ज्याला आम्ही आमचं समजतोय ते नक्की आमचंच आहे का? बघा हा शब्द कसा आहे, ते नक्की आमचंच आहे का? त्याच्या पलीकडे विचार करू, ते आमचं आहेच का? याचा जर आम्ही अभ्यास केला, याचा जर आम्ही विचार केला तर संत म्हणतात, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून।
सुखाचे सांगाती सगळेच आहेत बर का. सुख के सब साथी, दुख में ना कोई. जोपर्यंत आमच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत ना, आकर्षित होण्यासारख्या काही गोष्टी आहेत, पाहण्यासारखं असेल त्याच ठिकाणी आम्ही पाहतोय ना, अनुभवण्यासारखं असेल त्याच ठिकाणी मी त्याचा अनुभव घेत असतो, आपलंस करण्यासारखं असेल त्यालाच आम्ही आपलंस करतोय बर का. ज्याच्याकडे काहीच नाही ना पाहण्यासारखं आपलंस करण्यासारखं, त्याच्याकडे पाहतही नाही मनुष्य, त्याचा विचारही करत नाही मनुष्य. नाही कोणाचे कोणी तुझे नगरे, कोणी अंतीच असेल खरे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायचा वाजा. दो दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायचा वाजा. आणि या मायेच्या बाजारामध्ये एकदा गुंतवून आम्ही अडकलो ना मायेच्या बाजारामध्ये, की मग मात्र आमच्या अंतःकरणामध्ये काय होतंय, सगळ्या गोष्टींविषयी ममत्व निर्माण होत असते, आसक्ती निर्माण होत असते, माझं म्हणून अशा प्रकारे ते आमच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण होत असतो बरं का. बाकीच्या गोष्टी तर लांबच जाऊ द्या, बाजूला सारा. आपण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आमचं घरपट्टीवर नाव आहे, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आमचं सातबाऱ्यावर नाव आहे, फेरफारवर नाव आहे, काहींचं घरातल्या भांड्यांच्यावर पण नाव असतात नाही का, भांड्यांच्यावर पण नाव असतात काहींची. मरणोत्तर आम्ही विचाराने नाव आमचं राहील का, आमच्या कर्माने नाव राहील का, आमच्या गुणांनी आमचं नाव राहील का, हे जिवंतपणी आम्ही याचा विचार केला पाहिजे. हे जगत वागत असताना आम्ही विचार केला पाहिजे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने आम्हाला कुठेतरी राहता आलं पाहिजे, कीर्ती रूपाने आम्हाला कुठेतरी विचार करता आला पाहिजे, कीर्ती रूपाने. हे सगळं आमचं नाही आहे, कर्मयोगाने सगळं मिळालेलं आहे, कर्मयोगाने सगळं मिळालेलं आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी त्याची ओळख करून देत असताना म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली, ऋणानुबंधाच्या गाठीत ऋणानुबंधाने आम्हाला सगळं मिळालेलं आहे. ज्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर होते किंवा आमचे ऋण ज्या आई वडिलांवर होते ना, त्यांच्याच पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत. ज्या कुटुंबाचे ऋण आहेत, ज्या समाजाचे ऋण आहेत, ज्या देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आमच्यावर आहेत ना, ज्या मुलांचे ऋण आमच्यावर आहेत किंवा आमचे ऋण त्या मुलांवर आहेत ना, त्याच मुलांनी आमच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्याच ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे, त्याच ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली बरं का, एके स्थळी जन्म आली, एके स्थळी जन्म आली. एका ठिकाणी जन्माला आलेलो आहोत आपण, एका ठिकाणी राहतोय, वागतोय, सगळं काही. बरं कसं आलेलो आहे, पाप पुण्य समकृत झाल्यानंतर आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह मिळाल्यानंतर ऋणानुबंधाच्या गाठी म्हणून आपण एकत्र आलेलो आहे, कर्मयोगे एकत्र आलेलो आहोत, कर्मयोगे एकत्र आलेलो आहोत. अनेक नद्या ज्याप्रमाणे सागराला मिळायला जातात की नाही, त्या अनेक नद्यांच्या बरोबर, अनेक त्या प्रवाहाच्या बरोबर अनेक ओंडके त्या सागरामध्ये वाहून जातात बरोबर. मग आपल्या भातसा नदीतून ओंडका वेगळा वाहून जातो, तिकडे आपल्या काळू नदीतून वेगळा ओंडका वाहून जातो, तिकडे उल्हास नदीतून वेगळा ओंडका वाहून जातो. ओंडका कळतंय ना तुम्हाला, लाकडाचं ते असते ओंडका. एकदा सागरात गेला ना की ते एकत्र येत असतात बघा. हा
एकत्र येत असताना त्यांना माहिती नसतंय की माझा पूर्व काय आहे, पूर्व इतिहास काय, माझी पूर्व हिस्ट्री काय आहे. एकत्र आल्यानंतर ते एवढे गुंततात ना एकामेकामध्ये की विसरून जातात, मी भातसा नदीच्या प्रवाहातून आलेलो आहे, मी कालू नदीच्या प्रवाहातून आलेलो आहे, मी उल्हास नदीच्या प्रवाहातून आलेलो आहे, मी तामसा नदीच्या प्रवाहातून आलेलो आहे, विसरून जातात ते. आणि एकदा एकत्र आले की मस्त की त्या पाण्याचा आनंद घेत असतात, त्या सागराचा आनंद घेत असतात. पण त्या सागराचा आनंद घेत असताना पुन्हा एखादी लाट अशा प्रकारे येते की एकत्र आलेली ओंडकी अख्खी पूर्ण विभागली जातात, दुभंगली जातात. किती दुभंगली जातात बरं का, किती दुभंगली जातात. एक लाट तोडी दोहा पुन्हा नाही गाठत, पुन्हा नाही गाठत. बरं का, आमच्या जीवनाची कथा सांगत असताना त्या ठिकाणी बरं का रामायणाचं ते गीत आहे. जगजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंड त्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे वाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. बरं का, कर्मयोगे सुकळ मिळाली, एकेच तरी जन्म आली, ते तुवा आपुली मानिली कैसरे पडत मोठा. ते तू आपुली मानली कैसरे पडत मूर्ख. बरं का, तुझं नव्हे हे शरीर, तू इतरांचा काय विचार. घर दार साधन संपत्ती, शेती वाडी, मुलं बाल, गुरा ढोरा जे काही असतील ते हे खूप लांब राहिलं दादा. पण ज्या शरीराच्या बळाने तू कार्य करतोय ना, ज्या शरीराच्या वर विश्वास ठेवून तू कार्य करतोय ना, ते शरीर तरी आपलं आहे का बघ. शरीर तरी आपलं आहे. जर आपलं असतं तर जेव्हा पाहिजे तेव्हा दृष्टी यायला पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा जायला पाहिजे. आम्हाला ज्या वेळेला ऐकायला यावं असं वाटतंय ना, त्याच वेळेला नेमकं आम्हाला ऐकायला कमी यायला लागतंय. ज्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या शरीराने साथ द्यायला हवी वृद्ध अवस्थेत, कारण त्यावेळेला आम्हाला सगळ्यांनी बाजूला केलेलं असतंय. त्याच वेळेला आम्हाला काठीचा आधार घ्यावा लागतो, त्याच वेळेला आम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो का, आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार झाला. मग कर्मयोगाने जर आम्हाला सगळे मिळालेले आहेत ना, तर त्यांचा सांभाळ करणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे. टाकून कसं चालेल ते. ते टाकून जाण्याची भूमिका, ते सोडून जाण्याची भूमिका निर्माण झाली, तो विचार निर्माण झाला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये. अर्जुनाला सांगितलं, दादा तू जर असा करशील तर तुला पुरपुट्या म्हणतील. काय म्हणतील? नाही, भिवून घाबरून पळाला म्हणतील. बरं का, संसार करायचंय आम्हाला, संसार टाकून कसं चालेल. उलट अर्थी माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिने लोक. फक्त त्याला जोड आध्यात्मिक विचारांची पाहिजे, त्याला जोड परमार्थिक विचारांची पाहिजे. मग संसार उरत नाही, संसार ही परमार्थ होऊन जातो. बरं का, मुंगसाची आणि सापाची जेव्हा झुंज होते ना, त्यावेळेला ती झुंज झाली की तो साप काय करतो माहितीये का, मुंगसाला दंश करण्याचं काम करतो. आता मुंगसाला एकदा काय सापाने चावा घेतला ना की ते विष चढत जातंय त्याला. पण
जसं विष चढतंय ना, त्याला समजलं ना की लगेच तो आपल्या विशिष्ट प्रकारच्या आवारात जाऊन त्या आवारात असलेल्या एका विशिष्ट प्रकारची वनस्पती असते, ती फक्त मुंगसालाच माहिती असते. ती वनस्पती जाऊन हुंगली ना की चढलेलं विष उतरलं जाते, चढलेलं विष उतरलं जाते. आणि एकदा काय ते विष उतरलं ना की पुन्हा येऊन तो सापाशी झुंजतोय. सापाचं कामच आहे त्याच्या तावडीत सापडला ना का दंश करायचा. बरं का, सापाचं कामच आहे. पुन्हा तो साप दंश करतोय, पुन्हा ते विष चढलं की पुन्हा तो मुंगूस जाऊन ती वनस्पती हुंगतोय, चढलेलं विष उतरतंय, पुन्हा येऊन इकडे झुंजतोय. शेवटी साप मरतोय आणि वनस्पतीच्या आधाराने मुंगूस जिंकतोय. संसारूपी साप आम्हाला दंश करण्याचा प्रयत्न करतोच ना. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. किती तुम्ही म्हटलात ना, संसार किती जरी चांगला नीट नेटका करायला जरी गेला तरी तो पांढरा फिकाच होत जातो. संसाराची व्याख्या सांगत असताना काय सांगितलेलं माहितीये का? संसार म्हणजे दुःखाचं मूळ, दुःखाचं मूळ आहे ते. आम्हाला दुःख जर प्राप्त होत असेल ना, त्याला कारण एकमेव आमचं काय आहे? संसार. आम्हाला सोडून नाही जायचं, आम्हाला टाकून नाही जायचं. मग काय करायचंय? आम्हाला त्या सापाशी झुंजायचं आहे. पण सापाशी झुंजता झुंजता त्या सापाचं जे विष चढतंय ना, ते उतरवण्यासाठी ही वनस्पती आम्ही उगायची आहे. हे प्रवचन जे आहे ना, कीर्तन जी आहेत ना, संतांचं स्तवन, भगवंताचं भोजन जे आहे ना, ही एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा, एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. ऐका, संसारामध्ये असताना जे विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतात ना, जे विचार आम्हाला स्पर्श करतात की नाही, त्या विचारातून, त्या विषापासून जर आम्हाला बाजूला व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर आम्हाला संतांच्या विचाररूपी वनस्पतीची गरज आहे. एकदा हुंगली ना दादा की सगळं विष उतरतंय, सगळं विष उतरतंय. निष्क्रिय झालेला मनुष्य पुन्हा सक्रिय होतो. जगावं की मरावं अशी द्विधा अवस्था झालेल्या माणसाला सुद्धा जगण्याचं बळ, जगण्याचं सामर्थ्य ह्या प्रवचनातून मिळत असतंय, कीर्तनातून मिळत असतंय, संतांच्या स्तवनातून मिळत असतंय, संतांच्या वाङ्मयातून मिळत असतंय. म्हणून ही वनस्पती आम्ही हुंगली पाहिजे, हुंगली पाहिजे. आम्हाला सोडून कसं चालेल बरं? मुलाबाळांचा सांभाळ करायचंय, आम्हाला घरदार सांभाळायचंय, शेतीवाडी सांभाळायची, आम्हाला संसार करायचाय. उलट असा संसार करायचाय की इतरांनी आपला आदर्श घ्यावा. आम्हाला असं जगायचंय की इतरांनी आपला आदर्श घ्यावा, अशा प्रकारे आम्हाला जगायचंय, वागायचंय. आमच्या मुलाबाळांवर आम्हाला असे संस्कार करायचे आहेत, आमची मुलं बाळं आम्हाला असे सांभाळायचे आहेत की इतरांनी वडील बाप म्हणून जगत वागत असताना कशा प्रकारे जगावं, वागावं, याचा आदर्श आमचा घ्यावा, अशा प्रकारे आम्ही कार्य करायचं आहे. सोडून चालणार नाहीये. फक्त ते सगळं कार्य करत असताना ते आमचं आहे का, माझं आहे का, एवढा विचार करून त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ती भावना, ते विचार निर्माण झाले पाहिजेत. एखादी वस्तू माझी आहे ना, मग गेल्याचं दुःख मला होतंय ना. ममत्व निर्माण झालं, आसक्ती निर्माण झाली, ते माझं म्हणून मी स्वीकारलं की गेल्याचं दुःख आहे. काय माझं नाही ना? कुत्ता जाणे या चमडी जाणे. म्हणजे बघा, बाकीच्या गोष्टी तर लांबच गेल्या, पण देहावरचं प्रेमही ज्याचं कमी होतंय ना, देहावरचं, त्याची ती अवस्था आहे. सांबडीना कुत्रा बघून गेल काय असेल ते. फक्त आम्ही जगत वागत असताना आम्हाला जर खऱ्या अर्थानं जगण्याचा आनंद घ्यायचा आहे ना, तर धर्म सोडू नये. बरं का, आमचा धर्म सोडू नये. ज्या वेळेला तो विंचू
पाण्यामध्ये तडफडतोय, वर असा तरलेला बुडतोय तरतोय अशी अवस्था ज्या वेळेला त्या साधूने बघितली, त्यावेळेला त्या साधूने पाण्यामध्ये उतरवून तो विंचू हातावर घेतला बरं का. आणि हातावर घेतलेला विंचू ज्या वेळेला त्या साधूला दंश करायला लागला, ज्या वेळेला वेदना व्हायला लागल्या बरं का, ते विंचवाचं कृत्य पाहून साधूच्याच बाजूला असलेला त्याचा साधक म्हणतोय, महाराज काय करताय तुम्ही करताय काय? अहो ज्या विंचवाला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय ना, ज्या विंचवाला वाचवण्यासाठी तुम्ही हे सगळं काही करताय ना, तो विंचू तुम्हाला दंश करतोय. साधूचं उत्तर ऐका ना, दंश करणं हा जर विंचवाचा धर्म आहे ना, तर बुडत्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. धर्म आमचा, ही साधूची लक्षणं आहेत. ही लक्षणं कोणाची आहेत? साधूची. सहज रस्त्यात जाता जाता पोरं आंबे पाडत होती, आंब्यावर दगडी मारता मारता काय झालं, त्या मुलांचा एक दगड साधू खाऊन येत होते, त्यांच्या कपाळाला लागला, त्यांच्या डोक्याला लागला. थोडं रक्त यायला लागलं, खिशातून रुमाल काढला, त्या ठिकाणी त्या साधूने तो रुमाल असा घट्ट पकडून धरला. मुलं आली, पाया पडायला लागली, बाबा हात जोडायला लागली, महाराज अहो तुमच्या मारायचंच नव्हतं, आम्हाला तुमच्या मारायचंच नव्हतं. ह्या आंब्याच्या झाडावर असलेले ते आंबे पाडण्यासाठी आम्ही दगड मारतोय महाराज, बऱ्याच वेळापासून आम्हाला तुम्ही दिसलेच नाहीत हो, आम्हाला तुम्ही कळलेच नाहीत हो, चुकून लागला हो महाराज, मुद्दामहून नाही मारला. मुलं जशी हात जोडून विनवणी करतायत ना महाराजांना, महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, महाराज रडायला लागले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर ती मुलं बोलतायत, बाबा खूप वेदना होते का, खूप त्रास होतो का, वेदना होत्या म्हणून तुम्ही रडताय का बाबा? त्यावेळेला तो साधू म्हणतोय, दादा वेदना होतात म्हणून मी रडत नाही, माझ्या दगड लागला, मला त्रास होतोय म्हणून मी रडत नाही. मला एकच वाटतंय की तुम्ही त्या झाडाला दगड मारता, ते झाड तुम्हाला फळ देतंय, आज माझ्या तुम्ही दगड मारून माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, याची खंत मला वाटते. याला साधू म्हणतात, याला साधू म्हणतात बरं का. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तिथीची जा. फक्त श्रीमंताला जवळ करतोय तो साधू नाही, फक्त ज्ञानालाच जवळ करतोय तो साधू नाही, जो सुधारलेला आहे त्यालाच जवळ करतोय तो साधू नाही. जे का रंजले गांजले, जसा असेल तसा जो येतो ना कसाही, काय कसाही आला तरी त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना, त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात, त्याला संत म्हणतात. आणि म्हणून आम्ही जगता वागताना का अनुभव घ्यायचा आहे साधूचा, सत्पुरुषाचा अनुभव आम्ही का घ्यायचा आहे, त्यांना का वाचायचंय, त्यांचं मार्गदर्शनाची आम्हाला काय गरज आहे, त्याला कारण हेच आहे, जर आमचं आयुष्य आम्हाला सुंदररित्या जगायचं असेल, जीवन सुंदररित्या जर जगायचं असेल, तर खऱ्या अर्थानं आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज आहे, आम्हाला प्रवचन श्रवणाची गरज आहे, आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे. आम्ही ज्याला आमचं म्हणतोय तो याच्या आधी आमचं नव्हतं, 83,99,999 एवढीमध्ये आमचं नव्हतं. आज त्याला आम्ही आमचं समजतोय, ते कुठपर्यंत आहे, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत घरपट्टी त्याच्या नावावर, तोपर्यंत तो छाती टाकून सांगतोय हे घर आपलं आहे बरं का, माझं आहे बरं का, माझं आहे बरं का, ही शेती माझी आहे बरं का, हा बांध आणि ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत, ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत माझं आहे बरं का. आणि म्हणून त्याची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं.
माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बोलताही न सोडे कुंजे कुळा अभिमान. आणि ही मायाच शेवटी उपयोगी येते ना. काय माणसाच्या अर्धपतनाला, माणसाच्या अधोगतीला कारणीभूत कोण आहे बरं? म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात नको नको म्हणा. परत सांगितलंय त्याला, एकदाच नाही, नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. त्यावेळेला कोण नसतंय, कोणच नसतंय त्यावेळेला बरं का. एकदा काय अंतरात्मा निघून गेला ना, एकदा तो देव निघून गेला ना, तू लाख हिफाजत कर ले लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. बरं का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाओ फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. आवाज दिल्यावर जावंच लागणार आहे दादा. हे सगळे कुठपर्यंत आहे? काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना केव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेतीची कामिना दूर राही, सोडविना राजा देशीचा चौथा. बरं का, सोडविना राजा देशीचा चौथा. आणि कसो येरी भली भली कोणीही सोडू शकत नाही. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या, पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडचे, बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची. कोणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. कोणी नसे या जगी आपुले. एकदा लोकांना माहिती झालं ना आमचा आमचा माणूस गेला, की मग जी मोठी लोक असतात ना ती काय म्हणतात माहितीये का? नुसतं तोंड तरी दाखवून यायला पाहिजे कोणाला, जो गेलाय त्याला. त्याच्या पोराबालांना नुसतं दिसलो तरी बरं होईल. काही नुसती दिसण्यासाठी येतात प्रोसिजर पूर्ण करायला, नाही का दादा? काही येतात, थोडा वेळ थांबतात, निघून जातात. काही घरापर्यंत असतात, अंगण्यापर्यंत असतात, विसाव्यापर्यंत असतात, काही पाणी देईपर्यंत, दर्शन घेईपर्यंत. शेवटी जे थांबतात ना अग्नी लागेपर्यंतच. बरं का. कधीतरी त्या एकट्या जळणाऱ्या त्या प्रेताचं निरीक्षण करा ना दादा, कधीतरी निरीक्षण करा. तो नुसता माणूसच तिथं जळत नसतो, नुसतं प्रेत किंवा नुसतं मडच त्या ठिकाणी जळत नाही दादा. त्याच्या आयुष्याची राख होत असते त्या ठिकाणी. त्याने केलेले नियोजन, त्याच्या आशा अपेक्षा, जगण्यासाठी केलेलं प्लॅनिंग सगळं राख होत असते त्या ठिकाणी, सगळ्याची राख होत असते. निरीक्षण करा. हाडाची काढळ केली, ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, धावपळ 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 नुसती, जिथून करता कमवता झाला तिथून कुठे थांबलाच नाही. एकटा जळत असतो बिचारा, एकटा जळत असतो, नाही का? पण तिथेही संत म्हणतात जगी जास कोणी नाही. अरे कोण नाही कसा, तिथे महादेव आहे ना आम्हाला सांभाळायला. महादेव सांभाळतात ना तिथे आम्हाला, बरं का. स्मशानवाशी म्हटलेला आहे त्या देवाला, स्मशानात निवास आहे त्या देवाचा. तुम्हाला शिवालय पाहायला मिळेल ज्या ठिकाणी महादेवाचं लिंग आहे, मूर्ती रूपाने देव तुम्हाला जर पाहायचा असेल, प्रत्यक्षात त्या महादेवाचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते स्मशानभूमीमध्ये निवास करतात. स्मशानभूमी हे महादेवाचं मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे, बरं का. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की दादा, जोपर्यंत तुम्हाला बसण्या उठण्यासाठी जी जागा आहे ना स्मशानाच्या बाजूला, तिथपर्यंत तुम्ही चप्पल घालून जा. पण ज्या ठिकाणी अग्नी दिल्या जातो ना त्या स्मशानभूमीत जाताना चप्पल जरा खाली काढा, बरं का.
खाली काढा, बाजूला काढा. स्मशानभूमीत चप्पल घालून जाऊ नका. ते महादेवाचं मंदिर आहे. मंदिरात जाताना ज्याप्रमाणे आपण नम्र असतो की नाही, कमीत कमी ती पायरी चढताना कमीत कमी मनातल्या मनात ओम नमः शिवाय तरी म्हणा. जोरात नका बोलू, नाही तर लोक तुम्हाला वेड्यात काढतील. आता एक महिनाभरापूर्वी मी एका ठिकाणी गेलो अंतिम संस्कारासाठी, अंतिम दर्शनासाठी. स्मशानात जाताना तिथे वरती ती थोडस कट्टा होता तो, म्हणजे बसायची जागा वेगळी आणि स्मशानभूमी वेगळी, बरं का. इतर ठिकाणी वेटिंग रूम असतो का नाही, तो स्मशानाच्या बाजूला जो आहे ना, तो आमच्यासाठी वेटिंग रूम आहे. काय समजतंय का? तिथे बसल्यानंतर आम्ही विचार केला पाहिजे, ह्यांचा नंबर लागलाय. वेटिंगला बसलेला माणूस कसला विचार करतो बरं, माझा नंबर कधी येईल. फक्त फरक एवढाच आहे, इतर ठिकाणी वेटिंगला बसलेला मनुष्य नंबर कधी येईल याची वाट पाहतोय, तसा तिथे वेटिंगला बसलेला मनुष्य नंबरच विसरून जातोय. मला इथे यायचं आहे तेच विसरून जातो. आणि जोपर्यंत त्या वेटिंग रूम मध्ये असतो ना आपण, तोपर्यंत ठीक आहे, चप्पल जिथे स्मशानभूमी आहे ना तिथे चप्पल घालून जाऊ नका. आणि त्या कट्ट्यावर चढताना मी चप्पल खाली काढली, वरती चढलो, गेलो. 500 माणसं असतील बरं का, चप्पल एकच तिथं होती. मी काय मोठेपणा माझी सांगत नाही बघा, बरं का, मिळवत नाही मोठेपणा माझे की मी चप्पल काढली इतरांनी नाही काढली, हे मला सांगायचं नाही. मला पुढचं सांगायचं आहे. मला पुढचं असं सांगायचं आहे की जेव्हा सगळं काही झालं, अग्निसंस्कार झाला, त्यावेळेला परतीच्या दिशेने येताना मी ती चप्पल घातली. एक मनुष्य मुद्दामून माझ्या जवळ आला. काही असे असतात महाराज, 400-500 माणसं होती, एकानेही चप्पल काढली नाही. तिथे जिथे तुम्ही काढली, तिथे त्या स्मशानभूमीत जाताना, त्या कट्ट्यावर जाताना तुम्हीच काढली. म्हटलं तुम्ही कुठेतरी काढली का? बोलतो काढली ना. जिथे त्या प्रेताला अग्नी द्यायचा होता ना, जिथे त्याची चिता रचली होती ना, त्याचं दर्शन घेताना, त्याच्या पाया पडताना तुम्ही जिथे काढलेली ना, तिथून 2 फूट आतमध्ये काढली मी. फक्त फरक एवढा, तुम्ही खाली काढली, मी वर काढली, बरं का. काढावं तर लागतेच ना. तुम्ही चप्पल घालून तिथं त्याला जलदान कराल का? त्याचं दर्शन घ्यायला जायल का? किती अंतर असते बरं ते? किती अंतर असतं? 500 फुटाची तर तुमची स्मशानभूमी नसेल, 100% सांगतो मी, इथे बसून सांगतो ना. आहे का की स्मशानभूमीत जाताना तुम्हाला 500 फूट असा पुढे जायला लागतंय? नाहीच. माणसाची जागा येईल मिन 3.5, नाही का. जिथे चितारायचे रचायचे तिथे 3.5 ना, त्याच्या बाजूला कट्ट्यावर ठेवायला लागतंय, तिथं 3.5 हात. मग काय फरक पडला सांगा ना. जर तुम्ही 2 फूट वरती किंवा 2-3 फूट त्या स्मशानभूमीत जाऊन जर चप्पल काढता, तर खाली जर 2-3 फूट अगोदरच काढून जर तिथे नतमस्तक होऊन जर आतमध्ये गेला असतात महादेवाचं स्मरण करून, बरं का, तर किती चांगलं झालं असतं. पण आमचा अभिमान आडवा येतो. इगो म्हणतात ना त्याला, अभिमान आडवा येतो माणसाचा, बरं का. आणि त्या माणसाचं निरीक्षण करता करता फक्त एवढं स्मरणात ठेवा, मला एक दिवस इथे यायचं प्रत्येकाला, बरं का. वेळ प्रत्येकाची वेगळी आहे. जायचं निश्चित आहे, जायचं निश्चित आहे. जायचं जर निश्चित आहे, आमच्या आयुष्यामध्ये शेवट जर निश्चित आहे, आमची गाडी किती पळून पळून पळेल बरं, जोपर्यंत पेट्रोल आहे तोपर्यंत. तसं आमची आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक जोपर्यंत शिल्लक आहे ना, तोपर्यंत आम्ही आयुष्यात पळत असतो, नुसता पळत असतो. एका माणसाचा कुत्रा पेट्रोल प्याला आणि ते पेट्रोल प्यायल्यानंतर ते नुसतं पळायला लागलं, बरं का, नुसतं पळायला लागलं. ते डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर साहेब ते नाही का तुम्ही परवा कुत्रा पाहायला आले होते, ते आमचा त्याला इंजेक्शन देऊन गेले नाही का, ते थोडस बरं वाटत नव्हतं त्याला, ते आज पेट्रोल पेलोय हो. मग नुसतं पळते होते, थांबत नाही.
काही केले, आम्ही कितीतरी थांबवण्याचा प्रयत्न केला, थांबत नाही ते. तेव्हा तिकडनं डॉक्टरांनी सांगितलं काही काळजी करू नका, पेट्रोल संपलं की बंद पडेल, पेट्रोल संपलं की थांबेल ते. माणसाचंही तसंच आहे. माणूस कुठपर्यंत पोहोचतो बरं? तारुण्यामध्ये जो बोलतोय ना, बुक्की मारीन तिथे पाणी काढीन, लात मारीन तिथे पाणी काढीन, जो तारुण्यात बोलतोय ना, वृद्धपणी तीच लात तोच पाय काम करत नाही, म्हणून आम्हाला काठीचा आधार घ्यावा लागतो. बरं का? कुठपर्यंत पळणार आम्ही? आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही पळणार. जोपर्यंत या देहामध्ये सामर्थ्य आहे ना, ताकद आहे ना, बळ आहे ना, शक्ती आहे ना, तोपर्यंत आम्ही पळणार, तोपर्यंत आम्ही कार्य करणार. एकदा काय ती शक्ती निघून गेली, ते बळ निघून गेलं ना, की आम्ही कितीही प्लॅनिंग केलेलं असू द्या, आम्ही कितीही नियोजन केलेलं असू द्या, कुठल्याही प्रकारचं कार्य आमच्याकडून घडणार नाही, कुठल्याही प्रकारचं कार्य आमच्याकडून घडणार नाही. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना पहिलं स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्हाला शेवट आहे. बरं का? आम्ही कुठेतरी थांबायचं आहे. साधं साधं एकदम सगळ्यांना समजेल असं उदाहरण आहे बघा. ज्या चालकाला कुठे थांबायचं ते समजलं ना, तो त्याच्या प्रवासामध्ये यशस्वी होतो. समजतंय का? ज्या चालकाला, गाडी चालवणाराला कुठे थांबायचं हे कळलं ना, तो त्याच्या प्रवासात यशस्वी होतो. तसं आम्हालाही कुठं थांबायचं हे कळलं ना, की आमच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी होतो. थांबायचं कळलं पाहिजे. कुठे थांबायचंय आम्हाला? बरं का? कुठे थांबायचंय कळलं पाहिजे. गतिरोधक असल्यानंतर आम्ही आमचं स्पीड जरा कमी केला पाहिजे. बरं का? संतांना अनेक गतिरोधक आले ना, जगद्गुरु तुकोबांना काय कमी गतिरोधक आले? थांबले नाहीत, ते पार केले, त्यांनी पार केले. पण काय केलं? घाबरले नाहीत, परतीचा प्रवास नाही. जे आम्हाला साध्य करायचं आहे ना, ते साध्य करायचंच आहे. माऊली ज्ञानोबांच्या, माऊलींच्या प्रवासामध्ये, जीवनामध्ये काही कमी गतिरोधक आले का? बरं का? चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि प्रगतीला विरोधक हे जीवनामध्ये असतातच असतात. बरं का? आता तुमच्या रस्त्याला तरी काही कमी गतिरोधक आहेत का? मला वाटलं होतं 15 मिनिटात पोहोचेल तिथून इथपर्यंत, पण नाही थांबलो मी. पण काही झालं तरी चालेल, चिराग पाडला, पोहोचायचंच. आम्ही संतांचा आदर्श घेतला पाहिजे. जीवनामध्ये अनेक खास खरडे आले, अनेक गतिरोधक आले, अनेक विरोधक निर्माण झाले, नाही थांबले. जर थांबले असते जगद्गुरु तुकोबा, तर 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला मिळाली नसती. जर थांबले असते तर मिळाले असते का? जर माऊली ज्ञानोबा थांबले असते तर आज आम्हाला ही ज्ञानेश्वरी, अमृतानुभव सारखं सर्वश्रेष्ठ ग्रंथ, चांगदेव 65 आणि विशेष म्हणजे हरिपाठ हा ग्रंथ आम्हाला मिळालाच नसता. थांबता कामा नाही. बरं का? आम्हाला भगवंताने या ठिकाणी पाठवताना वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, गुण दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नाही का विचारांची संपत्ती दिलेली आहे, विचारांची श्रीमंती दिलेली आहे. ज्ञान दान असं आहे ना, तुम्ही जेवढे देणार तेवढं वाढतंय. हे आम्हाला प्रतीत आहे. काय म्हणायचं? जेवढं आम्ही समाजामध्ये कार्य करू ना, तेवढं ते अधिक आम्हालाही समाधान देऊन जातंय, आम्हालाही सुख देऊन जातंय. जेवढं देऊ तेवढं वाढतंय. कधीही न संपणार, कधीही न संपणार खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं साधन, सामुग्री जर असेल तर हे ज्ञान आहे. हे ज्ञान आहे. जी कला आम्हाला भगवंताने दिली ना, त्या कलेचा वापर आम्हाला देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी करता आला पाहिजे. खर तर ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना माऊली, त्याने थांबूच नाही. काय त्याने एका जागेवर बसवूच नाही. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत त्याने सतत चालत राहावं.
बहती नदी और चलता साधू अच्छा दिखता है. वाहणारी नदी सुंदर दिसते, तसा चालणारा साधू सुंदर दिसत असतो. अर्थात साधूने सुद्धा चालत राहावं.